नमस्कार. मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत. प्रथम मी आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मला स्वतःला डायबेटीज असल्यामुळे दुपारचं जेवण साधारण कसं असावं ते दाखवायचा मी इथं प्रयत्न करते. त्यात लिंबू मिक्स भाजीचं लोणचं, चटणी, गाजराची कोशिंबीर, भात, त्याच्यावर तूप, वरण मी नंतर घालणार आहे, एक भाकरीवर तूप, एक पोळी, एक अंजीर, एक केळ, वाटीभर दही, वाटीभर मुगाचं वरण, सुरणाची भाजी आणि तूप गुळ असं ताट मी ठेवलेलं आहे. ताट छोटं झालं आहे. खरं तर डायबेटीसवाल्यांनी पहिल्यांदा सॅलड खायचं असतं, तर इथं मी सॅलडच्या 2 डिश केलेल्या आहेत. भरपूर सॅलड खायचं आहे आपल्याला, तर बघा तुम्हाला आवडतं आहे का ते. इथे मी गाजर, काकडी यांची सालं काढून अशा लंबवर्तुळाकार चकत्या केलेल्या आहेत. आपली हिरवी मिरची पण अशी मध्ये पोपटी रंगाची चिरून ठेवलेली आहे. टमॅटोला फोडी करून असा एक वर ठेवलेला आहे. तसंच ढोबळी मिरचीचं मधलं बी काढून त्याची फुलं तयार करून ठेवलेली आहेत. आणि बीट मात्र उकडून साल काढून त्याच्या चकत्या केलेल्या आहेत. कांद्याच्या पण गोलगोल चकत्या करून घेतलेल्या आहेत. आणि असं सगळं सजवून ठेवलेलं आहे. 2 डिशमध्ये सजवून ठेवलं आहे. त्याच्यावर थोडीशी जिरापूड आणि लिंबू घातलं आहे, त्यामुळे ते कडू पडत नाही. फ्लावरची फुलं करून थोडी हळद मिठाच्या पाण्यात उकडून घेतली. जेवणाच्या वेळेपर्यंत अगदी छान ताजं राहतं. मुगाचं वरण करण्यासाठी इथं मी 3 लसणाच्या पाकळ्या हे बघा छोट्याशा लाटण्याने अशा खरडून घेतलेल्या आहेत. आपल्या भाजी चिरायच्या बोर्डवरच मी हे केलेलं आहे. हा स्टीलचा बोर्ड वापरल्यामुळे कसं आहे ना, चांगलं आहे, म्हणजे तब्येतीला धुवून पण ठेवता येतो. प्लॅस्टिक वगैरे त्याच्यात उतरण्याचा काहीच संबंध नाही. आणि लाकडी असला तरी तो स्वच्छ करायला फार त्रास होतो. बुरशी येऊ शकते कधी नीट नाही झाला तर, म्हणून असा बोर्ड वापरायचा. इथं मी एक कढीलिंबाची ढाळी घेतली आहे, 2 आमसुलं घेतली आहेत, 2 पोपटी रंगाच्या मिरच्या 4 तुकडे केले, हिंग आहे, नंतर जिरा पावडर आहे, काळी मिरीची थोडी पावडर आहे, लसूण आहे, खूप हे आहे आपली काय म्हणतात कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, मीठ आहे आणि हा मसाल्याचं पाळं ठेवलं आहे. म्हणजे इथे आता एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गॅस बारीक करून 2 चमचे तूप घातले. हे भांडं लवकर स्टीलचं तापतं, त्यामुळे मी आता गॅस बंदच केलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं तूप अजून जरा घातलं आहे, कारण चमचा खूप लहान आहे आणि घट्ट तूप होतं ना, मग कमी पडलं. आता ह्याच्यामध्ये मी थोडी मोहरी घातली. मोहरी पूर्ण तडतडल्याशिवाय, फुटल्याशिवाय इतर काही घालायचं नाही, नाहीतर ते कडू होती फोडणी आपली. आता ह्याच्यामध्ये मी जिरे घातले, चिमणी लावली आहे पण म्यूट करून ठेवला आहे, कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत यावा म्हणून. मिरच्यांचे तुकडे घातले, तसंच मिरच्यांचे तुकडे झाल्यावर कढीपत्त्याची ढाळी घातलेली आहे त्याच्यामध्ये. आणि ते जरा परतून घ्यायचं आहे, म्हणजे कढीलिंबाचा, कढीपत्त्याचा स्मेल आणि मिरचीचा पण थोडासा तिखटपणा किंवा त्याचा पण स्वाद त्याच्यात येईल. ठेचलेला लसूण आता मी घातले, अगदी थोड्या वेळ परतते, कारण तो आपल्याला तळायचा नाही आहे. त्याचा कच्चटपणा कमी होऊन त्याचा तो एक वेगळा वास असतो की नाही, तो यायला पाहिजे ह्याला. आता मी याच्यामध्ये थोडासा हिंग, चवीनुसार, जास्त हिंग पण घालू नये, नाही तर पदार्थ कडू होतो बरं का, म्हणजे आवडतो हिंग म्हणून जास्त घालायचा नाही. हळद 1 चमचा घातली आहे. सगळं व्यवस्थित परतून घेतलं आहे. गॅस अजून सुरू केलेलाच नाही आहे. आता हे शिजलेलं वरण टमॅटो आणि कोथिंबीर घालूनच शिजवलं होतं, ते सगळं तसंच घातलं आहे. एका दगडात 3 पक्षी मारायचे, म्हणजे कसं, भात, मुगाचं वरण आणि सुरण पाट काढून त्याची काळी, थोडंसं तेल हाताला लावून अख्खा गड्डा जो घेतला होता सुरणाचा, तो मी कुकरमध्ये उकडून घेतला आहे. 3 गोष्टी 2 शिट्ट्या केल्या आहेत, त्यामुळे सुरणाचा पण लगदा झाला नाही, छान किसता येईल असं ते शिजलं गेलेलं आहे. आता वरणाचा जो कुकरमधला डबा होता त्याच्यातच थोडंसं पाणी घातलं आहे
आणि ते वरण ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे. तुम्हाला जसं पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. साधारण थोडंसं दाटसर केलं ना की 2 वाट्या आपण आरामात पिऊ शकतो. आणि मुगाच्या डाळीचं असल्यामुळे पित्त होण्याचा काही प्रश्नच येत नाही. तसंच आता त्याला उकळी फुटायला म्हणून ठेवलं आहे. थोडीशी अर्धा चमचा जाडसर वाटलेली काळी मिरीची पावडर घातली आहे. पण हिनं उष्णता व्हायची शक्यता असते आणि तशी तिखट पण असते, त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी घाला, ऐच्छिक आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिरच्या घातल्यामुळे मी इथं तिखट गरम मसाला काही घातलेलं नाही आहे. अगदी साधं वरण जे तुम्ही पिऊ शकाल, पित्त होणार नाही असं. 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड याच्यात मी मिक्स केली आहे, कारण जिऱ्याचा वास हा तुपाच्या फोडणीला खूप छान लागतो आणि स्वादही येतो आणि सुगंध पण येतो. 2 आमसुलाच्या फोडी म्हणजे आमसूल घातलेली आहेत मी. त्यामुळे काय होतं, आमसुलाने पित्त होत नाही आणि आपण ते दाताखाली आलं खाल्लं तरी काही प्रश्न पडत नाही. आणि ते मी आता उकळायला ठेवलेलं आहे. भाजीचा व्हिडिओ माझ्या हातनं डिलीट झाला आहे, पण उकडलेलं सुरण आहे ते मी किसून घेतलं आहे. मीठ चवीनुसार मीठ घातलं आहे. फोडणीमध्ये मोहरी, जिरे, हिंग, थोडीशी उडदाची डाळ घातलेली आहे आणि आपलं आले लसूण पेस्ट, तिखट आणि लिंबू पिळलेलं आहे. तुम्ही चिंचेचा कोळ पण घालू शकता आणि कोरडी केली आहे. इथं 2 बरण्यांपैकी एकामध्ये मी हे केलं आहे, काय म्हणतात आपलं मिक्स भाजीचं लोणचं केलं आहे आणि चटणी वाटीत काढली आहे. आता हे बघा, ह्याच्यातला हा छान उकळला आहे, म्हणजे कडुलिंबाचा जो काही टेस्ट आणि सुगंध आहे त्याच्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे. म्हणून मी आता गॅस बंद केला आहे. पोळ्या करून घेतलेल्या आहेत. पहिल्यांदाच सकाळी कणिक भिजली ना की ती भिजलेली कणिक अतिशय छान भिजली जाते. पोळ्या पटपट होतात. फुगलेली पोळी अशी पोलपाटावर आपटायची आहे, त्याच्यातनं वाफ निघून जाते आणि ती वातट होत नाही. आणि मग मी जास्त तेल जरा कमीच वापरते. पोळी करताना तेल घालत नाही, पण सगळ्या पोळ्या करून झाल्यावर वरनं खाली आपण खाली पोलपाटावर काढून ठेवल्या की त्याला तेल लावते. बघा, सगळ्या पोळ्या अगदी छान पदर सुटल्या आहेत, सुंदर झाल्या आहेत. स्वयंपाक आता आपला तयार झाला आहे. सुरणाच्या भाजीवर थोडी कोथिंबीर आणि खोबरं घालायचं आहे, टेस्ट आणि वाढते. भाज्यांचं लोणचं कसं करायचं ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलं आहे. सगळं सांगत बसले तर व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि तुम्ही कंटाळाल. अशा तऱ्हेने आपलं सगळं ताट तयार झालेलं आहे. तुम्ही अंजीर किंवा काय म्हणजे सीझनल फळ तुम्ही खाऊ शकतात. आता बाजारात खूप छान अंजीर आलेलं आहे, त्यामुळे मी अंजीर घेतले. आणि केळसुद्धा सोनकेळ आहे, म्हणजे छोटंसं केळ आहे आणि फार गोड नसतं, ते आंबट गोड असतं. आणि मुख्य म्हणजे काय माहिती आहे का, हे आपण दुपारी असं व्यवस्थित जेवलं ना की आपल्याला भूक कमी लागते आणि जेवल्यावर आपण झोपत नाही. ओटा आवरणं, काम करणं, कपडे वाळत, म्हणजे अशी बरीच कामं केली जातात, त्यामुळे लगेच जेवल्याबरोबर आपण झोपतसुद्धा नाही आणि त्यामुळे ते अन्न पचायला सोपं जातं. भात खाल्ला किंवा एखादं फळ खाल्लं तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला जर एखादंच फळ खायचं तर तुम्ही खाऊ शकता. म्हणजे मी तरी असेल तर मला अंजीर फार मनापासून आवडतं, त्यामुळे मी अंजीर अगदी खाते. म्हणजे ना, दुपारी जेवल्यानंतर अगदी कितीही जेवण अंगावर आलं तरी झोपायचं नाही, आडवं व्हायचं नाही, चालायचं. थोडंसं घरातल्या घरात चाललात तरी हरकत नाही, पण 2-2.5 तास तरी अजिबात झोपायचं नाही. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला तर लाईक करायला विसरू नका. तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थात मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी ऐकायला, पाहायला, बघायला आणि शिकायला मिळणार. मग वेळ कशाला घालवता, करताय ना सबस्क्राईब. चला तर मग लवकरच परत भेटू अशीच एखादी रेसिपी घेऊन. तोवर खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.